त्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे। काही दिवसापूर्वीच आदरणीय दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते। बीड जिल्ह्याच्या लोकांच्या विकासासाठीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या भरपूर दादांकडून होत्या। दादांनी शब्द दिला होता की बारामतीसारखं शहर मी तुम्हाला करून देईल आणि त्यानंतर बीडकरांनी प्रचंड प्रतिसाद दादांना देऊन आपलं एक नेतृत्व, चांगलं नेतृत्व आपल्या बीड जिल्ह्याला आलं आहे। त्यामुळे एक आपलंसं वाटत होतं, पण दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। एक सुशिक्षित आणि सामान्य माणसाची जाण असणारा नेता, महाराष्ट्राची पूर्ण भौगोलिक अभ्यास असणारा नेता आपण गमावलेला आहे आणि मी दादांना आदरणीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। एक तरुण म्हणून काय वाटतं? तरुण म्हणून एक अपेक्षा होते की बीड जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत, इंडस्ट्री नाही आहेत आणि त्याच्यामुळे एक तरुण बऱ्याच प्रकारे पुणे मुंबई साईडला नोकरीसाठी जात असतो आणि त्यामुळे दादा म्हणले होते की इथलची औद्योगिक प्रगती देखील MIDC असेल, टाटा CIT प्रोजेक्टही त्यांनी आणला होता की जे स्किल डेव्हलपमेंट तिथं आपल्या तरुणांना मिळणार होतं, त्यातून कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळणार होत्या। त्यामुळं एक तरुण म्हणून मला असं वाटतं की तरुणांची देखील भविष्यासाठी जो योजना दादांनी आखल्या होत्या त्या कुठंतरी आता दादांच्या जाण्यानं खंडित झाल्याचं असं जाणवतं। आदरणीय दादा हे महाराष्ट्र आणि खास करून बीडसाठी आत्ताच पालकमंत्री झाल्यामुळे बीडच्या खूप आशा उंचावलेल्या होत्या। दादा बीडसाठी एक बारामतीचं प्रगत बीड मी तुम्हाला देईल असं दादांनी वादा केला होता बीडसाठी आणि महाराष्ट्र व देशाचं दादाच्या जाण्याने प्रचंड अतोनात नुकसान झालेलं आहे आणि मी आमच्या सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।